मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी काँग्रेस राज्यभरात सह्यांची मोहीम राबवणार। हे अर्ज सरन्यायाधीश, निवडणूक आयोग, राष्ट्रपती, पंतप्रधानांकडे पाठवणार असल्याची पटोलेंची माहिती। शिवसेना खासदारांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट। आभार मानण्यासाठी भेट घेतल्याची शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया। फेक नरेटिव्ह कंपनीच्या डायरेक्टर सुप्रिया सुळे, आमची महायुती मजबूत आहे, सरकार स्थापनेची काळजी करू नका, जनतेने तुम्हाला का नाकारलं यावर चिंतन करा, रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंना टोला। दक्षिण मुंबईतल्या डोंगरी परिसरामध्ये आग, 24 मजली अन्सारी हाईट्स या इमारतीतल्या स्फोटामुळे एका घराला आग। चिंचोळी गल्ली असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे। भुसावळ शहरातील दिनेश टेंट हाऊसला भीषण आग, आगीत जवळपास 40 ते 50 लाखांचं नुकसान। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। वसई रोड रेल्वे टर्मिनसची मागणी मान्य, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा। भाजप खासदार हेमंत सावरा यांच्या मागणीला यश। नवीन टर्मिनसमध्ये 4 प्लॅटफॉर्म, बाहेरच्या गाड्यांसाठी 3 स्टॅबलिंग लाईन। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी भागात सोडलेल्या 10 गिधाडांपैकी 3 गिधाडांचा मृत्यू, कारण अस्पष्ट। वन विभागाने मृत गिधाडांचे अवशेष अधिक तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठवले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।